पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता आणि अक्षरशः भज्जी खाऊन वैताग आला होता. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवू. तेच-तेच खाऊन वैतागलेले होते आणि आज मी बनवणार होते कपकेक. हातावाले 2 बिस्किटचे पुडे मी आणले होते ओरिओ आणि एक भाऊंनी 2-3 त्यातले बिस्किटं खाल्ली होती. परत मी आईंना पाठवलं बिस्किटचा पुडा आणण्यासाठी. एक-एक जण क्रीम वगैरे काढतात, पण मी क्रीम वगैरे काढून घेत नाही आणि त्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं. अशी एकदम बारीक पावडर करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यातून एका कटोऱ्यामध्ये ती पावडर काढून घ्यायची आणि मी 1 वाटी दूध घेतलं होतं. जे आहे ना ते थोडं-थोडं मिक्स करत घ्यायचं. एकदम नाही घालायचं दूध. जसं लागल तसं. ते बॅटर आहे ना ते जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही, मीडियम ठेवायचं. बॅटर जे आहे ना ते एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये इनो टाकायचा. 5 मिनिटं हलवून घ्यायचं. त्यानंतर मी कपकेक घेतले होते. बॅटर आहे ना ते कपामध्ये अर्ध-अर्धच भरायचं, फुल नाही भरायचं. 5 मिनिटं मी अगोदर गॅसवर कढई ठेवली होती गरम होण्यासाठी. त्यानंतर स्टँड ठेवलं होतं. तुमच्या घरामध्ये प्लेट किंवा स्टँड असेल तर आपण ठेवू शकता. पण आपण ठेवून द्यायचं. 20 ते 25 मिनिटं लागतात केक बनण्यासाठी. इकडे ना मी केक तयार होईसपात्र पिल्लू काय करते, पाहण्यासाठी आले होते बाहेर. पिल्लू चालली होती त्यांच्या आजोबांच्या सोबत फिरायला आणि ही पोरगी बघा आजोबांना तिथंच टाकून ही एकटीच चालली. चला आपल्या इकडे केकही तयार झाले आणि मी चाकू घालून बघितला होता, त्यामुळे सगळे केक परफेक्ट झाले होते. तुम्ही पाहिलेत ना बिना ओव्हनचे केक, ओव्हनची वगैरे काही गरज नाही. तुम्हाला ना चाकूच्या सहाय्याने मी सगळे कपकेक काढून दाखवणार आहे आणि खूप इझिली निघतात. तुम्ही ते पाहू शकता. तुम्ही पाहू शकता छानपैकी याला जाळी पण आली होती. एकदम सॉफ्ट झाले होते. तुम्ही ना तुमच्या मुलांच्यासाठी कपकेक बनवू शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. चला ना तुम्हालाही सांगते कपकेक खाऊन कसे झालेले आहेत ते. जेव्हा ना मी एक बाईट खाल्ला ना तेव्हा खूप छान झाले होते. आता ना तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल, ही बाळाला नाही देत आपणच खात आहे. तिलाही केक चारला होता पण तिने सगळा टाकून दिला होता. पिल्लूला गोड नाही आवडत, सगळं तिखट आवडतं आणि इथं तिचं माझ्यावर प्रेम उतू चाललं होतं. ती मला केक भरवत होती.